अनेक माणसांना काही कारणं लावून बाजूला काढतोय, की तुम्ही असं ठेंगणे आहात जा बाजूला, काळे आहात जा बाजूला, असे आहात जा बाजूला, मराठी बोलता जा बाजूला. नमस्कार मित्रांनो, मी दीपाली साठे आणि दैनिक बोंबाबोंब मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. 15 मे रोजी एक नवा कोरा मराठी सिनेमा येतो आणि सिनेमाचं नाव आहे बाप्या आणि या सिनेमाची स्टार कास्ट आज आपल्यासोबत आहे. सगळ्यांचं दैनिक बोंबाबोंब मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. बोंबाबोंब. थँक्यू. आम्ही असं बोंब बी मारायची नाही ना. नाही छान आहे ना, छान, मस्त सगळ्यांना आहे, इंटरेस्टिंग आवडतं. आहे. मला ते खूप आवडतं. हो. वेगळं आहे एकदम. आणि त्याला एक हा. कॉमिक हे आहे. येस पण Connotation. कॉमिक तेवढं इन्फॉर्मेटिव्ह पण आहे. करेक्ट आहे. पण ते चांगलं आहे, कारण सरतेशेवटी काही गोष्टीच्या बाबतीत बोंब ठोकावीच ओके, लागते. सो सिनेमाचा ट्रेलर आम्ही पाहिलाय, खूप सुंदर आहे. मला तर खरं तर सांगू 2 वेळा ट्रेलर पाहायला लागला सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी. पण खूप छान आहे, सस्पेन्सवाला आहे की काय असेल नक्की. दिग्दर्शक सरांपासून आपण सुरुवात करूया की सिनेमाची कन्सेप्ट नक्की कधी डोक्यात आली की अशा प्रकारचा सिनेमा करावा. 2019 मध्ये बिफोर 2019 कोविड. प्री कोविड Okay. फर्स्ट ड्राफ्ट झाला होता ओके. आणि पोस्ट कोविड सुरू केलं काम सिरियसली 2019 मध्ये. ओके, सरांकडे येईल. गिरीश सर, तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल की सिनेमात आम्ही पाहिली तुमची ट्रेलर मध्ये, पण काय सांगाल की तुमच्या भूमिकेचं नाव कशा प्रकारे प्रेझेंट करते ती? भूमिकेचं नाव आन्या बोरकर. ओके. त्या म्हणजे अनिल बोरकर असा एक मच्छीमार आहे कोकणामधला, आणि साधा माणूस आहे आपला, कष्टकरी, मासे पकडतो, रात्री दारू पितो, असा आपला साधा गावातला आहे, माणूस. साधा माणूस आहे, संसार आहे त्याचा, गल्लीत राहतो, हम्म. साधाच माणूस आहे. त्याच्या आयुष्यात एक वादळ उठतं आणि मग त्या वादळाला तो कसा सामोरा जातो. समुद्रामध्ये उडी घेऊन गेली असता हम्म. रोजच वादळाची शक्यता असते. तसं आपलं आयुष्य आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला माहित नसतं की वादळ कधी येईल, काय येईल, काय पद्धतीने येईल. पण प्रत्येक वेळी त्याच्याबाबत नकारात्मक दृष्टिकोन ठेवून चालत नाही. कधी कधी ते वादळ तुम्हाला अशा नवख्या प्रदेशात पण घेऊन जाऊ शकतं की जिथे म्हणजे रत्नांची खाण सापडू शकते, होय की नाही. तर तशा अर्थाने जगण्याची धुंदी अनुभवत असताना, काही हे करत असताना त्यात येणारी संकट किंवा नवे पेच, नवे प्रश्न, यालाही काय पद्धतीने तो सामोरं जातो, याची गोष्ट म्हणजे बाप्या. सो रायश्री मॅमकडे येईल. काय सांगाल तुमच्या कॅरेक्टर बद्दल, कशा प्रकारे? येस, स्पेसिफिक तुमच्या 2 प्रकारच्या, तुम्ही एक मेल देन फिमेल, फिमेल देन मेल, कशा प्रकारे ह्या भूमिका आहेत? शैलेजा शैलू ही एका गावामधून वाढलेली मुलगी आहे ओके. आणि तिच्या रेग्युलर आयुष्य जगती आणि आणि त्या जगण्यामध्ये तिला एक असं वाटतं की हे जे माझं जे शरीर आहे याच्याबद्दल माझा काही ताळमेळ नाही होतोय, माझ्या Okay. मनाचा काही ताळमेळ होत Okay. नाहीये. त्यामुळे ती तिच्या त्या एक वादळामधून जाती आणि त्या वादळामधून ती कसं बाहेर पडायचा जो एक मार्ग आहे ती शोधतीये. आणि मग तिच्या आजूबाजूला जी लोक आहेत, तिचा जो मित्र आहे, त्याच्यासोबत तिचं लग्न होतं, तिला मूल बाळ होतं Okay. आणि तिच्या घरातली आजी, तिची बहिणी आणि या सगळ्या गोष्टींमधून मग तिला कसा तो एक मार्ग शोधण्यामध्ये तिला काय सॅक्रिफायसेस करावे लागतात. आणि मग नंतर पुढे काय होतं, जेव्हा ती शैलेश बनून जेव्हा ती जे शोधत असते त्याला एक सामोरं जाऊन ती जेव्हा परत गावामध्ये येते, तेव्हा त्या गावातल्या लोकांचे काय दृष्टिकोन होतो आणि ती कशा पद्धतीने त्याचा एक्सेप्टन्स आणि कशा पद्धतीने ती सांगितली जाते ते आहे. येस, ऑफकोर्स देविका मॅमकडे येईल. काय सांगाल तुमच्या पात्राबद्दल? साध्या मध्यमवर्गीय सामान्य कोकणातल्या घरातली बाई, जिला घर सांभाळणं ही तारेवरची कसरत असते. एक नवरा जो उधळलेला असतो आणि त्याला तिला सांभाळावं लागतं. सासू, घरात आई असते, घरात लहान मुलं 3 आणि त्या सगळ्यांना सांभाळणं. आणि मग तिच्या आयुष्यात आलेलं एक वादळ, जे सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला कळेलच. तर ते वादळ आणि मग त्याच्याने तिच्या आयुष्यात झालेला थोडासा इमोशनल असा तिचा सगळा प्रवास, अशी ती कॅरेक्टर आहे. पण कसं आहे ना, आम्ही सगळेजण मोस्टली वादळ हा एक कॉमन शब्द वापरलेला आहे, हो. पण आयुष्य आहे हे. ओके. आणि आयुष्य बघताना बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि वादळ हा भाग हा प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात असतो. तर हा एक चांगली पण गोष्ट आहे की म्हणूनच तो सिनेमा आहे. येस, ऑफकोर्स मी समीर सरांकडे येईल की जेव्हा कुठलाही दिग्दर्शक सिनेमा बनवतो ना, त्या कथेला कुठेतरी रिलेट करत असतो किंवा त्यांनी ते पाहिलेलं असतं, ते जगलेलं असतं, की अशा एक्सपिरियन्स घेतलेला असतो. सो या सिनेमाची जी कथा आहे बाप्या, ही कधी तुम्ही एक्सपिरियन्स केली, जवळून पाहिली आहे का? बाप्यासारखं कॅरेक्टर आहे. मी असं कॅरेक्टर बरोबर भेटलंय खूप. ओके. मी ऍडव्हर्टायझिंगचा आहे आणि क्रिएटिव्ह फील्ड मध्ये खूप असतात. तो असं लोक बरोबर माझं खूप भेट झालाय आणि
खूप चांगले लोक आहे, माझे खूप मित्र आहे. असली परिस्थिती मी नाही, हे तर परिस्थिती काल्पनिक आहे. पण हे असंच आहे की वेन यू हॅव समथिंग लाईक दिस आणि असं काहीतरी त्याचं ऑल अराउंड दॅट कॅरेक्टर समथिंग लाईक दिस हॅपन्स, देन स्टोरी कम्स आउट. करेक्ट. सो तुमच्याकडे असं एक कॅरेक्टर आहे, खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर, खूप चांगलं कॅरेक्टर आहे आणि त्यांचे आजूबाजूचे जे मंडळी आहे, त्याचे फॅमिली फ्रेंड्स, वेन दे फाइंड आउट अबाउट दिस पर्सन व्हॉट हॅपन्स, तो स्टोरी तिथून आता दॅट इज द स्टोरी ऑफ बाप्या. वेन अ पर्सन who has a personal growth ओके. and comes into what he wants to be or she wants to be, then how does the society around him react? How does the society around him or her react? तो आमच्या फिल्मचा सब्जेक्ट आहे. तो आमच्या फिल्मचा तो रेस्ट ऑफ द स्टोरी इज ऑल काल्पनिक. आय हॅव मेट अ लॉट ऑफ कॅरेक्टर्स लाईक दिस. येस, राजश्री मॅमकडे येईल की जेव्हा तुम्हाला ही भूमिका ऑफर झाली तेव्हा मनात काय विचार आला की आतापर्यंत अर्थात तुम्ही खूप वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहात, अगदी तुम्ही बोल्ड डिसिजन घेतलेले आहेत तुमच्या लाईफमध्ये, सो ही एक बोल्डच भूमिका म्हणावी लागेल खरं तर. सो काय विचार आला की ही भूमिका करावी की नाही करावी? ऑफकोर्स मला जेव्हा आली तेव्हा प्रश्न खूप होते की हे कसं करणार आहे, कारण ऑफकोर्स ही एक बोल्ड भूमिका आहे ज्याच्यामध्ये मला दोन्ही हो, पात्र हो. करायचं आणि फिमेल टू मेल ट्रान्झिशन हे मला नाही वाटत कोणी केलेलं आहे नाही. असा सिनेमा. डॉक्युमेंटरी बनलेली आहे सध्या, पण सिनेमा फिमेल टू मेल हा केलेला नव्हता, त्यामुळे माझ्यासाठी ते एक चॅलेंजिंग होतं आणि मला आवडतात चॅलेंजेस खूप जास्त. त्यामुळे मी पहिल्यांदा असं होतं की करायचं तर आहे 100%, पण ते कसं करणार आहे, काय करणार आहे, कोण आहेत ही लोक, कोण कोण पात्र याच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे समीर बरोबर आम्ही बरेच कॉन्व्हर्सेशन केले माझ्या डिरेक्टर सोबत. आम्ही बऱ्याच लोकांना इन्व्हॉल्व पण केलं याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये की हे जर्नी काय आहे, जेव्हा एक मुलगी एका गावामध्ये वाढतीये, तिच्या आतमध्ये काय काय चालू आहे, काय होतं ऍक्च्युली, की ज्याच्याने वाटतं की हे शरीर मला अशा पद्धतीने नको आहे, किंवा मला जे माझ्या ज्या फिलिंग्स आहेत त्या नॉर्मल एका मुलीच्या फिलिंग्सपेक्षा खूप वेगळ्या आहेत. काय असतं हे, कसं तिला सामोरे जावं लागतं लोकांना, तिच्या घरच्यांना, आणि तिच्याकडे कितीतरी अडखळे येतात. ते त्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी मला तिथपर्यंत जावं लागलं, वाचावं लागलं, समजून घ्यावं लागलं, लोकांना ऐकावं लागलं. तसा मग तो शैलेजा टू मग शैलेशचा जो प्रवास होता, म्हणजे एक अनकम्फर्टेबल थ्रू आउट शैलेजा, हो हो. ती एक अस्वस्थ होती, एन्झायटी होती तिला. तो शैलेश कसा जे आपल्याला पाहिजे ते मिळालेलं आहे, किंवा ते एक आयुष्य जगण्याचा एक स्पेस मिळालेला आहे, मग ती शैलेश कसा असेल, तर ती जर्नी मधून जायला मला खूप आवडलं. आणि जेव्हा हे समजलं अशा प्रकारची भूमिका करायची, सो तुम्ही रिअल लाईफ मध्ये अशा लोकांना भेटला का की जे फिमेल टू मेल हे झाले? हो, मी भेटले, Okay. बऱ्याच लोकांना भेटले. मी बऱ्याच वर्षांपासून इनफॅक्ट LGBTQI+ कम्युनिटीसाठी काम पण करते, हा, हा, त्यामुळे हा. माझे बरेच ते मित्र आहेत आणि मैत्रिणी आहेत, ज्याच्यामुळे मी बऱ्याच लोकांची जर्नी क्लोजली बघितलेली आहे. ओके. पण जास्त करून मी मेल टू फिमेल ट्रान्झिशन बरेच बघितलेले आहेत. हो तर हो हो. फिमेल टू मेल ट्रान्झिशन हा या सिनेमा थ्रू मला बऱ्यापैकी त्यांच्याकडे हे करायला मिळालं. बरीच लोक आहेत ज्यांनी ट्रान्झिशन केलेले नाही आहेत, पण कारण ट्रान्झिशन करण्यामध्ये सुद्धा बराच एक संघर्ष असतो, कारण तुम्ही जेव्हा त्या टेस्टोस्टेरॉनमधून जातात किंवा तुम्ही त्या हार्मोनल चेंजेसमधून जातात, तो एक वेगळाच प्रवास आहे. तो मेंटली, फिजिकली, इमोशनली खूप टायरिंग पण असतो बऱ्याच वेळेस. तर ते समजून घेण्यासाठी मला परत एकदा माझा अभ्यास सुरू करावा लागला. मला पण खूप काही गोष्टी समजल्या, शिकायला मिळालं, आणि that's how I try to portray. गिरीश सरांकडे येईल की सिनेमा शूट करताना असा कुठला सीन होता किंवा प्रसंग होता, कट म्हटल्यानंतरही तुम्ही भावनिक दृष्ट्या अजूनही त्याच सीन मध्ये अडकलेला होता? नाही, असं होत नाही नॉर्मली. ओके. म्हणजे व्यावसायिक आम्ही नट आहोत, तर आता आम्हाला माहिती आहे, ठाऊक आहे की स्विच ऑन स्विच ऑफ अशी प्रक्रिया ती असते. आणि चित्रपटाला एक तांत्रिक अंग पण खूप आहे. म्हणजे नाटकाच्या बाबतीमध्ये तू म्हणतेस तसं पुढं होण्याची शक्यता कदाचित जास्त असते, कारण जिवंत परफॉर्मन्स असतो, किंवा प्रत्यक्ष तिथे ते घडवून दाखवायचं असतं, त्यातही आभासच तयार करायचा असतो. त्यामुळे अभिनय ही आभास तयार करण्याची कला आहे, वास्तवाचा आभास तयार करणे. तर त्यामुळे त्या अर्थाने तसं काही होत नाही, पण पूर्ण चित्रपट चित्रित करत असतानाच्याच कालावधीमध्ये त्या अर्थानं हा झगडा होतच होता माणूस म्हणून, की आम्हाला खरंच ह्या विषयाचं, म्हणजे हे माझ्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीचं काही मला एक तर नको आहे, आणि असं जर आलं तर खरंच मी एवढा मोठा होऊ शकेन का अन्यापूर्त. तो
स्वीकारतो ना सर ते शेवटी. तर ह्याच्याने मला व्यक्ती म्हणून, गिरीश कुलकर्णी म्हणून खूप त्रास होत होता आणि मला नव्हतं आवडत ते सगळं वगैरे वगैरे. त्याचे ताण पण तयार होत होते. तर हे याचे असे उपोद्घात असतात अशा भूमिका करताना, पण त्याचबरोबर ते तुम्हाला माणूस म्हणून घडवतात. मी देविका मॅमकडे की सिनेमात तुम्ही याआधी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. गावाकडे सिनेमा शूट करताना अशी मजा येते की काही चॅलेंजेस येतात आणखी जास्त? दोन्ही असतं, मजा पण असते आणि चॅलेंजेस पण असतात. फॉर एक्झाम्पल चॅलेंजेस. खरं म्हणजे भाषा हा एक मोठा चॅलेंज असतो अशा Okay. पद्धतीचे सिनेमे हां. करताना. जर तुम्ही शहरातले असाल, मी शहरातली मुलगी आहे, आयुष्यभर पुण्यात राहिलेली, इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिकलेली, त्यामुळे माझ्यासाठी भाषा हा एक मोठा चॅलेंज असतो. पण मला मजा पण खूप येते, फक्त गावातल्या सिनेमात असं नाही, पण कुठल्याही सिनेमात. आणि मला असं वाटतं ना, फक्त त्या निसर्गाचा किंवा त्या पर्टिक्युलर गावाचा भाग तुम्ही होत नसा जेव्हा तुम्ही सिनेमा करता, तेव्हा तिथली माणसं, तिथलं हवा, तिथलं तुमच्या सोबत असलेली तुमची टीम, या सगळ्यांबरोबर तुम्ही जगत असता काही दिवस. आणि ती खरं तर एक वेगळी मजा असते. मला सिनेमा करायला आवडतं ह्याचं कारण तेच आहे की वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडतं, वेगवेगळ्या माणसांना भेटायला आवडतं, वेगवेगळ्या माणसांकडून खूप ऍक्टर म्हणून शिकता येतं आणि शिवाय माणूस म्हणून शिकता येतं. जसं बाप्यामध्ये समीरजी एका शांत आणि छान स्वभावाचे दिग्दर्शक भेटले, त्यांच्याबरोबर मजा आली. गिरीश हा जुना मित्र आहे, गिरीश बरोबर भांडायला वाद घालायला खूप मजा आली. सेटवर व्हायचं का असं काय वाद तुला वगैरे? वाटतं का मी किती साधा माणूस? तुला एव्हाना कळलंच असेल गिरीश किती साधा आणि सरळ आहे. कोणाची बाजू घेऊ? मी कशाला अंतरात्म्याला- राजश्री सारखी उत्तम अभिनेत्री, उत्तम माणूस. तर माणूस म्हणून समजून घेणं आणि शिवाय कॅरेक्टर म्हणून स्वतःला ग्रूम करत नेणं, ही शिवाय एक मजा असते कुठलाही सिनेमा करताना. मी गिरीश सरांकडे पुन्हा एकदा येईल की बाप्या ही जी संकल्पना आहे, तो काय वाटतं तुम्हाला? एका व्यक्तीचा प्रवास आहे की समाजाचं रिफ्लेक्शन आहे? व्यक्ती आणि समाज यांचं नातं इंटरेस्टिंग असतं. व्यक्ती हे एकक आहे समाजाचं, बरोबर? ओके. व्यक्ती 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 असं म्हणून समाज बनतो. हा. तर त्यामुळे व्यक्तीठायी तयार होणारे प्रश्न हे पर्यायी समाजाचे प्रश्न असतातच. हो. आणि समाजानं सुरुवातीला समाज ते एकट्या दुकट्या व्यक्तीचा प्रश्न आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, पण ते जेव्हा त्याला जरा काय म्हणूया वजन येतं त्या प्रश्नाला, तेव्हा मग समाजाला तो प्रश्न तसाच लावावा लागतो. असं एक त्यांचं फार वेळ्या भोपळ्याचं जीवाशिवाचं पण नातं आहे व्यक्ती आणि समाज यांचं. तर बाप्या ही गोष्ट दोन्ही अंगानी त्याच्याकडे पाहते की व्यक्ती म्हणून एक उभा राहिलेला संघर्ष आणि प्रश्न, आणि त्याला समाजाची अस्वीकृती. समाज त्याला म्हणतो नाही आम्हाला नकोय हे तुझ्या ठाई, पण व्यक्ती तर त्या समाजातच भाग आहे ना, घटक आहे. असं आहे. म्हणजे आमच्या शरीरात समजा काही एक काय म्हणा दुखणं सुरू झालं, तर ते दुखणं नकोय असं म्हणून नाही चालत, ते शरीरानेच तयार केलेलं आहे. तर त्याला ती स्वीकृती द्यावी लागते आपल्याला, जेणेकरून तुमचं तंदुरुस्तीकडचा प्रवास चालू होतो. तर तशी ती गोष्ट आहे बाप्या ही, आणि ती मांडायचा प्रयत्न आहे. आणि दुसरं त्याला एक सांकेतिक अर्थाने असं पण आहे की आमचा आजचा समाज अनेक माणसांना काही कारण लावून बाजूला काढतोय की तुम्ही असं ठेंगणे आहात जा बाजूला, काळे आहात जा बाजूला, असे आहात जा बाजूला, मराठी बोलता जा बाजूला, असं करतो आहे. त्याच्यामध्ये स्त्रीच्या वाट्याला तर अजून जास्त काय म्हणायचं त्याला, म्हणजे खूप सहन करावं लागतं तिला. तर ह्याच्यातलं हे पण मेटाफर आहे ना की बाईला पुरुष व्हावंच वाटतं की हे सगळं पुरुषांचं चाललेलं आहे, तर आता पुरुषच व्हा, जाऊ द्या. म्हणजे तर तेव्हा कुठे जरा बरे दिवस येऊ शकतील, अशा अर्थानं पण याच्याकडे बघायला पाहिजे. तर व्यक्तींनी समाजापुढे पोटतिडकीने प्रश्न मांडले पाहिजे, त्यांना नवा विचार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा समाज ते लगेच स्वीकारेल असं नाही, परंतु त्याची समजूत काढून एक संवाद प्रस्थापित करत आपल्याला पुढे जावं लागेल. हे सगळं त्या बाप्या चित्रपटात मांडायचा प्रयत्न केलेला आहे. येस, राजश्री मॅमकडे लास्ट क्वेश्चन आहे की प्रेक्षकांना काय सांगाल बाप्याबद्दल? हा प्रश्न नव्हता त्याच्यामध्ये. Oh my God. हा प्रश्न नव्हता त्याच्यामध्ये. समोरून कॉपी- मला समोरून आलाय. समोरून आला मला कॉपी करतात ना. काय, आणि एक तर बहुमत बायकांचं असल्यामुळे आम्ही दोघं काही बोलू शकत नाही आता. अन्याय होतो आमच्यावर. समोरून इशारे आले ना मला. हा, आता 15 मेला सिनेमा येतोय परवा, प्लीज बघा. आपल्या बघा, बस एवढंच. हा झालं सांगितलं. येस, ऑफकोर्स 15 मेला एक दीपाली. नवीन सिनेमा येतोय. सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की पहा. थँक्यू सो मच. थँक्यू.